बातमी। राज्यभरातील 29 महापालिकांमधून भाजपचे 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर शिवसेनेचे 22 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले। त्याचवेळी राष्ट्रवादीचे 2 आणि अपक्ष 1 बिनविरोध निवडून आलाय। महापालिका निवडणुकांना सामोरं जाणाऱ्या महायुतीचे निवडणूक न लढता 68 नगरसेवक निवडून आले, तर अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे तब्बल 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालंय। यात सर्वाधिक 44 नगरसेवक भाजपचे, तर या खालोखाल 22 नगरसेवक शिवसेनेचे, तर राष्ट्रवादीनेही 2 बिनविरोध नगरसेवकांद्वारे खातं उघडलंय। इस्लामिक पार्टीचा मालेगावमधून 1 आणि दुसऱ्या एका ठिकाणी एका अपक्षाची ही बिनविरोध निवड झालेली आहे। निवडणुकीला सामोरं जाताना या बिनविरोध जागा निवडून आल्यानं सत्ताधारी महायुतीचं मनोबल वाढलेलं आहे। तर कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। भाजपाचे 44, राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 9, अपक्ष उमेदवार 2 हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर आपण पाहतोय कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आलेले आहेत। राज्यभरातील 29 महापालिकांमधून भाजपचे 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, एकूणच जर आपण पाहिलं, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, मुदत संपलेली आहे। यातच आजचं चित्र जे ते स्पष्ट झालेलं आहे। राज्यभरातील 29 महानगरपालिकांमधून भाजपचे 44 नगरसेवक बिनविरोध, शिवसेनेचे 22 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेले आहेत, राष्ट्रवादीचे 2 आहेत आणि अपक्ष 1 बिनविरोध निवडून आलेले आहे। नेमकं काय? नक्कीच आपण पाहिलं तर शेवटची तारीख होती अर्ज मागे घ्यायची, आणि ह्या तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं की बंडखोरांना जे महत्त्वाचे नेते मंडळी ते कशाप्रकारे समोरत आहेत, कशाप्रकारे त्यांना गप्प बसवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। पण त्याही पुढे जाऊन काही नेत्यांनी एक वेगळी खेळी केली आहे, आणि जे समोरची जे महत्त्वाचे नेते आहेत, ते महत्त्वाचे जे उमेदवार आहेत, त्यांना काही ना काही कारणास्तव अर्ज मागे घेण्यास भाग पाडलेला आहे। मग समजूत करून असेल, बसून असेल, चर्चा करून असेल, काही असेल, त्या अनुषंगाने त्यांचा अर्ज मागे घेण्यास भाग पडलेला आहे। आणि त्याचा एक चमत्कार म्हणून भाजप आत्तापर्यंत 44 ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर शिवसेना 22 ठिकाणी, राष्ट्रवादी 2 ठिकाणी, 1 अपक्ष, 1 इस्लामिक पार्टी असे जे उमेदवार आहेत हे निवडून आलेले आहेत। इलेक्शनच्या आधीच त्यांचा निकाल लागलेला आहे, ही एक महत्त्वाची बातमी। असं कधीच आत्तापर्यंत घडलं नव्हतं, ही ऐतिहासिक अशी घटना आपण बोलू शकतो, कारण इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं। आता आपण पाहिलं तर एक महत्त्वाचं, कल्याण डोंबिवलीमध्ये जवळपास 22 नगरसेवक म्हणजे 15 नगरसेवक भाजपाचे, तर शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध आले आहेत, म्हणजे 22 नगरसेवक हे आत्ताच निवडून झालेले आहेत। जळगावमध्ये 12 नगरसेवक युतीचे आलेले आहेत, तर भिवंडीमध्ये 8 नगरसेवक हे युतीचे आलेले आहेत। त्यामुळे हे हा मोठा आकडा आहे। खरं एक नगरसेवकाच्या ह्याच्यामध्ये एक नगरसेवकामध्ये एक सीट जाते, महापौरपद जातं, आणि आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या आकड्याने महायुती पुढे चाललेली आहे। कल्याण डोंबिवलीत तर 22 नगरसेवकांनी चा आकडा पार केलेला आहे महायुतीने, त्यामुळे हा खूप मोठा आकडा आहे बिनविरोधाचा। खरं तर याच्यामागे खरं तर जे नेते मंडळी यांनी लावलेली शक्कल असेल, यांनी लावलेली गणितं असतील, असंच आपण बोलू शकतो। आणि खरं तर जे बंडखोरी आहे त्यांनाही शमवण्यामध्ये जे महत्त्वाचे नेते त्यांना यश आलेलं आहे कुठेतरी, म्हणजे युतीकडनं पाहिलं गेलं तर भाजपाकडनं असेल, शिवसेनेकडनं असेल, जी महत्त्वाचे बंडखोर आहेत त्यांना शमवण्याचा प्रयत्न यात यश आलेलं आहे, आणि त्याचाच फलित म्हणून असे मोठे आकडे समोर येताना दिसत आहेत। निश्चित कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।